नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळचे वाजले आहे 9 वाजलेले आहे. तर सर्व माझं स्वयंपाक वगैरे आटपलं, मुलांची तयारी वगैरे, नाश्ता वगैरे झाला. तर आम्ही आता निघालो आहोत आळंदीला. तर मी छान जेवणामध्ये रस, मटकीची भाजी, भात, पोळ्या असं केलेलं आहे. तर स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर आता आम्ही आळंदीला चाललेलो आहोत आणि तुम्हाला पण मी आळंदी दाखवते, आळंदी दर्शन तुम्हाला पण करवते. चला मग. तर आता आम्ही निघालो आहोत आळंदीला. बरोबर 9 वाजले आहे आणि सर्वजणांची पटकन तयारी केली, नाश्ता वगैरे, आणि सर्व मी आवरून घेतलं होतं. सकाळीच जेवणाची वगैरे तयारीसुद्धा करून ठेवली, कारण की आल्यानंतर मुलं लहान आहेत तर भूक लागून जाईल. आम्ही फक्त नाश्ता केला मस्त छान सर्वांनी. तर इथं मुलांना गाडीवर बसणे, ती बसने आम्ही PMTने जाणार आहे. तर इथं बस स्टॉपला आलेलो आहोत आणि आता इथून वाडीत जाऊन वाडीतून आळंदी बसने जाणार आहेत. तर इथून आमच्यापासून आळंदीला जायला ना अर्धा तास लागतो, बरोबर अर्धा पाऊण तास. तर इथं आम्ही आलेलो आहोत बस स्टॉपला. तर इथं आता वाडीमध्ये जातो आहे, ऑटोने जातो आहे. तर इथं ऑटोने जायला आम्हाला 10-10 रुपये लागतात एक सीटचे. तर आम्ही आता चाललो आहे वाडीमध्ये आणि मग वाडीमधून जाऊ आळंदी बसमध्ये बसू. तर इथं पाहू शकता ही विश्रांतवाडी आहे. ज्या दिवशी आम्ही मॉलला गेलो होतो ना, इथं शॉपिंग केली होती विश्रांतवाडीमध्ये. तर इथं आम्ही बस स्टॉपला तर थांबलो आहोत. तर इथं पुढे आम्हाला PMT मिळेल आळंदीची डिरेक्टली. तर सर्वजण चाललो आहे, मस्त एन्जॉय चाललं आहे मुलांचा आणि त्यांना खूप मजा वाटते. आणि सर्वजण न कंटाळता मस्त छान चालतात आणि खूप इतका वेळसुद्धा अगदी रडतसुद्धा नाही. मस्त छान त्यांना पण मज्जा वाटते फिरायला. त्याच्यामुळे ना मग आम्हाला पण फिरण्यासाठी काही वाटत नाही. तर इथं आम्ही PMTमध्ये बसलो आहोत आणि स्टँडिंगच आलो आहोत, कारण की खूप गर्दी होती आज संडेची. तर त्याच्यामुळे मग गर्दी असल्यामुळे चाललो आहे आता. इथं मस्त छान शंभूसुद्धा इथं उभा राहिला आहे तो, आणि स्टँडिंग बसते आम्ही सर्वजण. पुढे एखादं सीट खाली झालं तर बसतो आम्ही. तर इथं आद्विक पण बसलेला आहे, उभा आहे मस्त सर्वजणांनी. आम्हाला मग इथं सीट मिळाली तर आम्ही बसून घेतलं मग. आणि इथं छान आता 15च जवळजवळ 5-6 मिनटं राहिले फक्त जायला आम्हाला आळंदीत पोचण्यासाठी. आणि आता आळंदीत एंट्री झालेली आहे इथे. तर इथं आम्हाला फक्त 5 मिनटं लागतील उतरायला. आणि इथं पाहू शकता आम्ही बसमधून उतरलेलो आहोत आणि ही आहे आळंदी. आणि आळंदीच्या बस स्टॉपला उतरून इथं थोडंसं 5-10 मिनटं चालायला लागतं आपल्याला मंदिरात जाण्यासाठी. मी जस्ट आळंदीमध्ये उतरलो आहोत आणि इथं आता चाललं आहे. इथून जवळच मंदिर आहे बस स्टॉपपासून. तर चाललं आहे मस्त आता इथं तुम्हाला दाखवते सर्व. आणि आम्ही इथं इंद्रायणी नदीच्या तिथे मस्त पाया पडतोय. आणि हे इंद्रायणी नदी आहे. तर इथं ही देवाची जी भूमी आहे ना, तर खूप मनमोहक आहे आणि खूप छान आहे हे गाव. आणि इथं सर्वजण खूप लांबून लांबून दर्शनासाठी येतात आणि मी इथं हे दर्शन घेत आहे. चला मग दर्शन घेते आणि बोलते. बस इथंच थांबा म्हणे करा तिथून हे पाया पडून. याला सिटीला घेऊन जा, त्याला वरती द्या. पाया पड शंभू, शंभू पाया पड. चला वरती या.
बरं इकडे या, सुकू द्या थोडे पाय मग घालू नाही का. जाण्याचा रस्ता आहे इकडनं. चला मी इकडे कुठं पण नको तुम्हाला प्रसादाची वगैरे दुकानं इथंच मिळतील आणि आपल्याला मंदिरात पण जायला सोपं आहे इथून. मंदिर आहे. खाली तेलकट आहे बघा तुम्ही बघा. तर इथं हे पिंपळाचं झाड आहे आणि पिंपळाच्या झाडाचं सर्वजण इथे जातात. इथं एक आरती असते, आरती घेतात आणि इथं दर्शनसुद्धा करतात ह्या झाडाची. आणि त्याच्याच बाजूला हे पिंड पण आहे महादेवाची. तर इथं छान भजन वगैरे सर्व चालू होतं आणि आता आम्ही इथं दर्शन वगैरे घेतो आणि मग मंदिरात आपल्याला बारीमध्ये उभं राहावं लागेल दर्शनासाठी. इथं बाऱ्या असतात आणि संडेची खूप गर्दी असते. तर खूप जण लांबून येतात दर्शनासाठी आणि खूप गावाकडचे तर खूप म्हातारे लोक तर इतके पाहायला मिळतील ना तुम्ही. देवदर्शनासाठी खूप आलेले असतात इथे. आणि आता आम्ही पण इथं दर्शन घेणार आहे आणि दर्शन झाल्यानंतर मग पुढे जाऊ आणि तुम्हाला दाखवते तसं कशी गर्दी असते आणि कशा प्रकारे इथं बाऱ्या असतात. तर इथं छान मस्त डिझाईन आहे, हा लाकडाचं सर्व आहे हे. तर खूप छान वाटतंय. तर चला आपण पुढे जाऊ आणि इथं छान सर्व संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल सर्व छान छान लिहिलेलं आहे. जर आपल्याला खूप माहिती असेल तर माहिती करून घ्यायची असेल तर आपण इथं सर्व वाचू शकतो. आता आम्ही मंदिराकडे चाललो. मंदिराकडे मोठी लाईन आहे आज. काय हे समाधी दर्शन बारी इकडून असं वरती जायचंय आता. चला असं जायचंय आता, खूप फिरायचं इथून. तर तुम्ही पाहू शकता इथं आम्ही बारीमध्ये उभं आहे. इतकं स्टँडिंग आज ह्यावेळेस आहे ना 2-2 फ्लोअरवरून आम्हाला दर्शनासाठी जावं लागतं आहे, कारण की खूप गर्दी होती ना. त्याच्यामुळे लास्ट टाईम माझ्या आजीला आणलं होतं ना तेव्हा एवढं चालायला नव्हतं होतं. आणि इथं पाहू शकता किती गर्दी आहे ना. आम्ही एवढं याच्यातून आता इथपर्यंत पोचलेलं आहोत आणि दर्शन घेण्यासाठी अजून थोडंसं वेळा इथं मंदिरात पोचले. आता मी मंदिरामध्ये शूट नाही करणार आहे. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर इथे जितकी छान दुकानं लागलेली होती आणि खूप छान छान दुकानं आहेत. इथं पाहू शकता तुम्हाला जेवढ्या वस्तू लागतील ना देवाच्या मूर्त्या वगैरे सर्व इथं प्रकारचे छान छान भेटून जातील तुम्हाला. तर इथं सर्व दुकानं, प्रसाद दुकानं, हार खूप काही भेटेल. आणि आपण जिथं साहित्य घेतो ना पूजेचं तिथे चप्पल काढण्यासाठी पण आपल्याला स्टँड वगैरे असतात. तर इथं सर्व आम्ही आता थोडीशी खरेदी करू आणि मग घरी जाणार आहोत. तर इथं छान हे एंट्रन्स आहे, हे आळंदीचं जे मंदिराचं एंट्रन्स समोरचं. आम्ही मागच्या बाजूने गेलो होतो. तर चला मग बोलते मी नंतर तुमच्याशी. आता आम्ही घरी निघालो आहे आणि बसमध्ये बसलेलो आहोत. आळंदीवरून दर्शन फ्रेश वगैरे झालो आणि 2 वाजले. आता जेवायला बसले. जेवणामध्ये मी सकाळीच स्वयंपाक बनवून गेली होती. तर स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं तुम्हाला दाखवते एकदा. आंब्याचा रस, चपाती बनवलेली आहे, इथं मस्त छान मटकीची भाजी आणि इथं मस्त राईस बनवलेला आहे. असं आजच्या जेवणामध्ये मेनू आहे. चला आता आम्ही जेवण करतो.
बोलते मी नंतर तुमच्याशी.